Hello everyone, I hope the screen is visible to all of you. आता बघूयात तुम्हाला हा फॉर्म्युला तर झाला होता का, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. चलो बताओ, लेट मी नो येस और नो. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही हा फॉर्म्युला आपण बघितला होता. क्लिअर आहे? येस. स्नेहाचा मेसेज आला आहे. वैष्णवी येस. ओके ओके. त्याच्यानंतर हे बघितलं होतं का आपण, सेकंड फॉर्म्युला ऑफ चेंज इन एन्थॅल्पी. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. हे झालं होतं का? बताओ चलो. सेकंड फॉर्म्युला झाला आहे. सेकंड फॉर्म्युला डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. सेकंड फॉर्म्युल्यापर्यंत आपलं झालं होतं. आपल्याला आता बघायचं होतं वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन. ओके, कुणाला काही डाऊट आहे? सेकंड फॉर्म्युला आठवतोय सगळ्यांना? चलो बताओ. सेकंड फॉर्म्युला की रिव्हिजन करनी आहे? नो नीड. स्नेहाचा मेसेज आला आहे, थंब आला आहे. येस, झालेला आहे आपला सेकंड फॉर्म्युला. पण आता आपल्याला बघायचं आहे वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन. सेम वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन. वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन. ओके, आता बघा केमिकल रिॲक्शनमध्ये वर्क डन कसं फाइंड आउट करायचं. ऑलरेडी वी नो दॅट डब्ल्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. त्यालाच आपण लिहू शकतो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. ओके, डेल्टा व्हीच्या ठिकाणी आपण लिहू शकतो व्ही टू मायनस व्ही वन. सो मायनस पी व्ही टू मायनस मायनस प्लस पी व्ही वन. ठीक आहे, क्लिअर आहे. काय केलं आहे आपण, बेसिकली सबस्टिट्यूट केले आहेत फॉर्म्युलेज. तुम्हाला डब्ल्यूचा वर्कडनचा सगळ्यात फर्स्ट फॉर्म्युला आपण हा पाहिला होता. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. डेल्टा व्ही इज नथिंग बट व्ही टू मायनस व्ही वन. फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. मग आपण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करून घेतलं आहे. नाव वी ऑलरेडी नो दॅट फॉर द आयडियल गॅससाठी आपण काय लिहित असतो, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. मग प्रेशर P1 इंटू V1 इज इक्वल टू अपन काय लिहिणार, N1 RT. टेम्परेचर इज कॉन्स्टेंट. एंड P2 V2 इज इक्वल टू क्या लिख सकते हैं बच्चे पार्टी, हम लिख सकते हैं N2 इंटू R इंटू T. देयरफॉर W इज इक्वल टू क्या लिखोगे, P2 V2 की जगह पे क्या लिखोगे, यहाँ पे प्रेशर कांस्टेंट है तो P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू क्या है, P है. तो यहाँ पे हम PV2 की जगह पे क्या लिखेंगे, N2 RT. सो मायनस N2 RT मायनस मायनस प्लस N1 RT. काय कॉमन निघणार, तर तुम्ही सांगताल RT कॉमन निघणार. करेक्ट. जर मी मायनस साईन पण कॉमन काढलं, मायनस RT कॉमन काढलं, तर इन ब्रॅकेट राहील N2 मायनस N1. अँड N2 मायनस N1 इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन गॅसियस नंबर ऑफ मोल्स. सो मायनस RT आणि ह्याला मी काय लिहू शकते, डेल्टा एन जी. सो मला वर्कडनचा अजून एक फॉर्म्युला काय मिळाला, वर्कडन इज इक्वल टू मायनस डेल्टा एन जी आर टी. ओके ओके, किसी को कुछ भी डाउट नहीं होना चाहिए, बहुत आसान है. क्या किया हमने,
हमने बेसिकली वर्क डन का सबसे बेसिक फॉर्मूला यूज किया, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. ओके, मग पी एक्सटर्नलच्या जागेवर फक्त पी ठेवलं, सो W इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. डेल्टा व्हीच्या जागेवर V2 मायनस V1, V2 मायनस V1 जर आपण ठेवलं तर मग ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं, मग PV इज इक्वल टू NRT आयडियल गॅस इक्वेशन वापरून P2 V2च्या जागी किंवा P V2च्या जागी, कारण P1 P2 इज इक्वल टू P कॉन्स्टंट प्रेशरची कंडिशन आहे. मग आपण काय ठेवणार आहोत इथे, फक्त N2RT ठेवलेला आहे. कुणाला डाऊट आहे इथपर्यंत? कुछ डाऊट किसी को? W इज इक्वल टू मायनस डेल्टा NGRT हा फॉर्म्युला कसा आला, ह्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का बाळांनो? चला लवकर लवकर सांगा. वी आर ऑलमोस्ट 20 स्टूडेंट. हम 20 स्टूडेंट से कितना आसान डेरिवेशन है. वर्क डन का फॉर्म्यूला, वर्क डन का अलग अलग फॉर्म्युलेज हमें ऑलरेडी मिल चुके हैं. आपण किती वेगवेगळे वर्क डनचे फॉर्म्युले फाइंड आउट केले, त्यात आपल्याला अजून एक फॉर्म्युला मिळाला. इट्स सो सिम्पल अँड इझी. ओके, काहीच वेगळं नाही आहे. आता आपल्याला ह्या फॉर्म्युल्याच्या 3 वेगवेगळ्या केसेस बघायच्या आहेत. सगळ्यात पहिली केस, डेल्टा NG जर पॉझिटिव्ह असेल तर, डेल्टा NGचा आन्सर पॉझिटिव्ह असेल तर, मग जर डेल्टा NGचं आन्सर पॉझिटिव्ह असेल तर टोटल वर्कडनची व्हॅल्यू कशी असणार आहे, निगेटिव्ह. आता मी हे 3 केसेस जरा व्यवस्थित लिहिते अशा लिहिण्यापेक्षा. सो केस 1 काय आहे बघा, डेल्टा NG इज पॉझिटिव्ह. डेल्टा NG काय आहे, पॉझिटिव्ह. ओके, इट मीन्स N2 इज ग्रेटर दॅन N1. ओके, तेव्हाच कुठे डेल्टा NG पॉझिटिव्ह येणार आहे. मग डेल्टा NG जर पॉझिटिव्ह असेल तर मग Wचा आन्सर कसा असणार, ऑब्व्हियसली Wचा आन्सर निगेटिव्ह येणार आहे. मग Wचा आन्सर जर निगेटिव्ह असेल तर त्या केसमध्ये आपण काय म्हणणार, द वर्क इज डन. किसने वर्क किया, द वर्क इज डन बाय सिस्टीम. द वर्क इज डन बाय सिस्टीम. ओके, किसी को कुछ डाऊट, किसी को कुछ डाऊट? सगळ्यांना आवाज येतोय का? व्हॉट हॅपन गाईज? कुठल्या लोडमध्ये, प्रेशरमध्ये तुम्ही गेला आहेत का? नो रिस्पॉन्स, नथिंग. येस, आता कसं जरा मला माहिती आहे 1 वीकच्या गॅपने आपलं परत फिजिकल केमिस्ट्री स्टार्ट झाले, सो लिंक व्हायला थोडा एक टाईम लागेल, बट इट्स ओके. दिस इज ऑलरेडी वी हॅव सीन. ओके, हे आपण आधी सगळी बघितलेलं आहे. Wचा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. डेल्टा व्ही म्हणजे काय, व्हॉल्यूममधला डिफरन्स. हो की नाही, बरोबर. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर असेलच. आता नेक्स्ट केस बघा, केस टू. डेल्टा NG इज निगेटिव्ह. आता डेल्टा NGचं आन्सर निगेटिव्ह आलं, मग इमॅजिन करा, इथे पुट करा, डेल्टा NG जर निगेटिव्ह असेल, ऑलरेडी Wच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे, सो Wचं आन्सर कसं असणार, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. अँड वेन W इज पॉझिटिव्ह, दॅट टाइम व्हॉट वी कॅन से, द वर्क इज डन. द वर्क इज डन किसके ऊपर, ऑन द सिस्टीम. द वर्क इज डन ऑन द सिस्टीम. आता सिस्टीमला काही काम करावं लागलं का, नाही, सिस्टीमला काहीच काम करावं लागलं नाही, सराउंडिंगने सिस्टीमसाठी काम केलेलं आहे. ओके ओके ओके. केस 3 काय आहे, डेल्टा NG इज इक्वल टू 0. जर डेल्टा NGचा आन्सर 0 असेल तर काय, वर्कची व्हॅल्यू कशी येणार, 0. मग दॅट इज नो वर्क डन. जर चेंज इन नंबर ऑफ मोल्स नसतील, नंबर ऑफ मोल्समध्ये काहीच चेंज होत नसेल, तर तिथं आपण काय म्हणणार, नो वर्क इज डन. सबको ये सब केसेस क्लियर है? चलो बताओ. येस, ओके ओके ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करतोय, विच इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, अँड दॅट इज द थर्मोकेमिस्ट्री किंवा एन्थॅल्पीज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. नेक्स्ट टॉपिक आहे आपला एन्थॅल्पी ऑफ ट्रान्सफॉर्मेशनचा. आपण एका नवीन पेजवरच नेक्स्ट टॉपिक घेऊयात. येस, एन्थॅल्पी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. एन्थॅल्पी ऑफ एन्थॅल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. बघा, मग आता फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनचा
काय मिनिंग असतो, फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय. बेसिकली तुम्हाला आता जर माहीत असेल की दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन्स असतात. कुठले कुठले, फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन आणि केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. आता बघा, लहानपणापासून आपण मोठे मोठे होत चाललो आहेत. सगळ्या सुरुवातीला आपली हाईट कमी असते, हळूहळू आपली आता हाईट वाढत जाते, वेट वाढत जातं. म्हणजे फिजिकल आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे चेंजेस होत राहतात. पण आपलं नाव बदलतं का रे? नाही. लहानपणी एकदा जे नाव डिसाईड झाले तेच नाव आपलं राहणार आहे. म्हणजेच काय, फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये फक्त लुक, ॲपिअरन्स बदलत असतो. आता वॉटर इन अ सॉलिड स्टेट, वॉटर इन अ सॉलिड स्टेट काय म्हणता मग त्याला तुम्ही? आईस म्हणता. आता सध्या तुम्ही खूप त्याचा यूज करत असताल. ओके, देन वॉटर इन अ लिक्विड स्टेट, त्याला आपण काय म्हणतो? लिक्विड स्टेटमधलं वॉटर. आणि मग वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊ शकतं? गॅसेसमध्ये. आणि हे तिघं पण काय आहेत? इंटर कन्व्हर्टेबल आहेत. ह्यांना आपण एकमेकांमध्ये इंटर कन्व्हर्ट करू शकतो. मग आपण वॉटरचा फॉर्म्युला चेंज करतो का? की लिक्विड स्टेटमध्ये वॉटरचा वेगळा फॉर्म्युला आहे, सॉलिड स्टेटमध्ये वेगळा आहे? नाही. मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम राहतो. मग जसं तुमचं नाव आहे, ते तुमचं नाव लहानपणी, मोठ्यापणी, मधल्या एजमध्ये आणि ॲट द एंड ऑफ युअर लाईफ सेमच नाव, सेमच राहणार आहे. नाव चेंज होणार आहे का? नाही. फक्त काय बदलत जातं? तर लुक, ॲपिअरन्स, फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होत जातात. मग ह्यालाच आपण म्हणत असतो स्टेट्स चेंज होणं. आणि ज्यावेळेस स्टेट चेंज होतात त्याला आपण बोलतो फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. क्लिअर आहे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनचा मिनिंग? फक्त सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, हे जे इंटर कन्व्हर्जन होत राहतं ना, ह्याला म्हणायचं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. केमिकल फॉर्म्युला इथं चेंज होणार आहे का? नाही. केमिकल फॉर्म्युला वगैरे काहीच चेंज होणार नाही. सो बेसिकली इट इज अ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. मग अजून तुम्हाला जर केमिकल ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल पाहिजे असेल तर केमिकल ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल कुठलं? कॅल्शियम कार्बोनेट सुरुवातीला आहे सॉलिड स्टेटमध्ये. आता कॅल्शियम कार्बोनेट जर कन्वर्ट झाला, कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड स्टेट प्लस CO2 गॅस, म्हणजेच ह्याला आपण काय म्हणणार की पहिला केमिकल फॉर्म्युला जो होता तो आता कम्प्लिटली चेंज झाला आहे. नवीन केमिकल कंपाऊंड तयार झालेत. मग ह्याला आपण म्हणणार केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. क्लिअर आहे? किसी को कुछ डाउट फिजिकल ट्रांसफॉर्मेशन में, केमिकल ट्रांसफॉर्मेशन में? कुछ डाउट होना ही नहीं चाहिए. और होगा भी तो फील फ्री टू आस्क मी. असणे डाऊट जरी असला तरी तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता. मग आता हे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन्स ज्यावेळेस होत राहतात त्याला आपण म्हणत असतो फेज ट्रान्सफॉर्मेशन. त्यालाच आपण अजून एक कुठला शब्द वापरत असतो? फेज ट्रान्झिशन. आणि मग हे वेगवेगळ्या फेज ट्रान्झिशन्सचे टाईप्स आहेत. मग फेज ट्रान्झिशन म्हणजेच काय की एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ज्यावेळेस सबस्टन्स कन्व्हर्ट होतोय त्यावेळेस तिथं काय चेंजेस होतात त्याला आपण म्हणत असतो फेज ट्रान्सफॉर्मेशन किंवा फेज ट्रान्झिशन. मग सगळ्यात पहिल्यांदा आहे एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला? एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. आता एन्थॅल्पी ऑफ फ्युजनचं नोटेशन काय बघा? डेल्टा फ्यूज आणि इथे आहे H, डेल्टा H फ्युजन. मग आता डेल्टा H फ्युजनची डेफिनेशन काय आहे की एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स. एन्थैल्पी चेंज दैट ऑकर्स. एन्थैल्पी चेंज होती है, एन्थैल्पी चेंज दैट ऑकर्स when 1 mole of solid is converted 1 mole of solid is converted into liquid without change in temperature at constant pressure it's called enthalpy of fusion. It's called enthalpy of fusion. ठीक आहे.
बघा आता एन्थॅल्पी ऑफ फ्युजनची डेफिनेशन तर आपण लिहिली आहे, बट तुम्ही म्हणताल मॅम काहीच कळालं नाही. बट ऑब्व्हियसली नाहीच कळणार, अजून एक्सप्लेन आपण केलेलंच नाही आहे. बघा एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, फ्यूज होणं म्हणजे काय, तर सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, तर लिक्विडमध्ये होणार आहे. फ्युजनचंच एक सिमिलर वर्ड आहे, त्यालाच आपण म्हणत असतो मेल्टिंग. ओके, मग जसं जसं तुम्ही एखादा मेटल सॉलिड घेतला आहे, त्या मेटल सॉलिडला तर तुम्ही हीट केलं तर ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, मेल्ट व्हायला तो सुरुवात होणार आहे आणि लिक्विडमध्ये कन्व्हर्जन व्हायला सुरुवात होणार आहे. मग त्याला आपण म्हणत असतो एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. अशी एन्थॅल्पी ज्यावेळेस 1 मोल ऑफ सॉलिड कन्व्हर्ट होतोय लिक्विडमध्ये विदाऊट चेंज इन अ टेम्परेचर. ज्यावेळेस हे ट्रान्झिशन चालू असतं, सॉलिडचा 1 मोल कम्प्लिटली कन्व्हर्ट होणार नाही लिक्विडमध्ये, तोपर्यंत टेम्परेचर कसं राहणार आहे, तोपर्यंत टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. जोपर्यंत तुमचं 1 मोल कम्प्लिटली कन्व्हर्ट होत नाही लिक्विडमध्ये, तोपर्यंत त्यावेळेसचं टेम्परेचर जे असतं, एकच मिनिट, हॅलो, हां हाय, विचारलं मी सरांना, माझं तर सेशन चालू आहे ऑनलाईन. सर म्हटले 6:15 जा. अच्छा, थांबायला हो ना, मी 6:15 निघते ना, येते. हां 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 हां, हो. सॉरी, ॲक्च्युली टुडे आय हॅव टू गो लिटिल बिट अर्ली. माझ्या घरी थोडे पाहुणे आलेले आहेत अचानक आणि जवळचे रिलेटिव्ज असल्यामुळं मला जाणं पण इम्पॉर्टंट आहे. एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स वेन 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्व्हर्टेड इन टू लिक्विड. मग ज्यावेळेस एक सॉलिडचा मोल कन्व्हर्ट होईल लिक्विडमध्ये आणि ते होत असताना टेम्परेचर चेंज होणार आहे का, तर नाही. आणि हे सगळं होते ते कुठल्या कंडिशनवर होते, तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, प्रेशरसुद्धा कॉन्स्टंट आहे. मग जर आपण 1 मोल घेतला आहे कुणाचा, 1 मोल घेतला आहे H2O सॉलिडचा, मग हा H2O सॉलिडचा त्यालाच आपण काय म्हणणार, आईस घेतला आहे आपण, तो कम्प्लिटली कन्व्हर्ट होत नाही H2O लिक्विडमध्ये, तोपर्यंत टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. आणि हे ट्रान्झिशन ज्यावेळेस चालू असतं, हे फेज ट्रान्झिशन ज्यावेळेस चालू असतं, त्यावेळेस जी एन्थॅल्पी चेंज होणार आहे, त्या एन्थॅल्पी चेंजला आपण काय म्हणत असतो, फ्युजनची एन्थॅल्पी ऑफ फ्युजन म्हणत असतो. मग एन्थॅल्पी ऑफ फ्युजन काय आहे, इथे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होत असताना तर 6.01 किलो जूल पर मोल. ओके, ॲट 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, 0 डिग्री सेल्सिअसला व्हॅल्यू किती असणार आहे, 6.01 असणार आहे. फेज ट्रान्झिशन, कुठलं फेज ट्रान्झिशन आहे हे, सॉलिड टू लिक्विड. आणि सॉलिड टू लिक्विडला आपण काय म्हणणार, मग फ्युजन. मग ज्यावेळेस 1 मोल सबस्टन्स फ्यूज होतोय, फ्यूज होऊन तो कन्व्हर्ट होतोय त्याच्या लिक्विड स्टेटमध्ये, त्याला आपण काय म्हणत असतो, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. ही रिॲक्शन होत असताना काहीतरी हीट इथे लागणार आहे. बघा आता सॉलिड जो आहे आईस, तो असा ॲटोमॅटिकली लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होतो का रे, डेफिनेटली नाही होत. तुम्ही पाहिलं असेल, ऑब्झर्व केलं असेल, जो काही आईस क्यूब आहे तो काय करत असतो, बाहेरचं सराउंडिंगमधली जी हीट आहे ती हीट ॲब्झॉर्ब करत असतो. ओके, हीट काय होत असते इथं, ॲब्झॉर्ब होत असते. आणि हीट जर ॲब्झॉर्ब होत असेल तर रिॲक्शन कशी असते, तर रिॲक्शन असते एंडोथर्मिक. आणि जर रिॲक्शन एंडोथर्मिक असेल तर डेल्टा एचचं साईन कसं असणार आहे, पॉझिटिव्ह. मग बरोबर तुमचा एन्थॅल्पी ऑफ फ्युजनचा आन्सर किंवा एन्थॅल्पी ऑफ फ्युजनला पॉझिटिव्ह साईन असणार का निगेटिव्ह, तर डेफिनेटली फ्युजनला काय असणार आहे, पॉझिटिव्ह साईन असणार आहे. कारण सॉलिड मॉलिक्युल्सला ब्रेक करून लिक्विडमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग तिथं तर आपल्याला एनर्जी द्यावीच लागणार आहे. कुठल्या फॉर्ममधून एनर्जी गेन करताय आईस, तर हीट ॲब्झॉर्ब करून. हीट इज नथिंग बट अ फॉर्म ऑफ एनर्जी. गॉट इट, क्लियर है सबको ये कि एन्थैल्पी ऑफ फ्यूजन का मीनिंग क्या, 1 मोल ऑफ सॉलिड को कन्वर्ट करेंगे लिक्विड स्टेट में विदाउट चेंज इन अ टेम्परेचर एट कॉन्स्टेंट प्रेशर. ये सब जितना हो रहा है उस टाइम पे एन्थैल्पी चेंज क्या है, उस एन्थैल्पी चेंज को ही हम क्या बोलते हैं, एन्थैल्पी ऑफ फ्यूजन. आणि एन्थैल्पी ऑफ फ्यूजन कशी असणार आहे, पॉझिटिव्ह. क्लिअर, काही डाऊट्स आहेत कुणाला ह्याच्यामध्ये, नाही. ह्या सगळ्या डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत बरं का, त्या सगळ्या व्यवस्थित लर्न करायच्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे एन्थॅल्पी ऑफ
enthalpy of vaporization, enthalpy of vaporization, enthalpy of vaporization. आता बघा enthalpy of vaporization चा काय मीनिंग असतो? It is a enthalpy change when 1 mole of liquid vaporizes without changing its temperature at a constant pressure. म्हणजेच 1 मोल जर आपण काय घेतलंय, 1 मोल जर आपण लिक्विड वॉटर घेतलंय किंवा एखाद्या लिक्विड स्टेट घेतली आहे, ह्या 1 मोल ऑफ लिक्विडला कन्वर्ट होण्यासाठी कशामध्ये, गॅसियस स्टेटमध्ये वेपराइज फॉर्ममध्ये कन्वर्ट होण्यासाठी जेवढी एनर्जी लागणार आहे, जी काही एन्थॅल्पी इथं चेंज होणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. सो व्हॉट इज द नोटेशन, याला डेल्टा एच वेपरायझेशन, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन काय म्हणणार, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. काय व्हॅल्यू आहे मग, लिक्विड वॉटरचं, लिक्विड लिक्विड वॉटर ज्यावेळेस गॅसियस वॉटरमध्ये कन्वर्ट होतं त्यावेळेसची व्हॅल्यू आहे 40 किलोजूल पर मोल ॲट 100 डिग्री सेल्सिअस, ॲट 100 डिग्री सेल्सिअस. क्लिअर आहे. डेफिनेशन काय लिहिणार, इट इज एन्थॅल्पी चेंज, इट इज एन्थॅल्पी चेंज, इट इज एन्थॅल्पी चेंज when 1 mole of it is enthalpy change when 1 mole of liquid 1 mole of liquid is converted into vaporized form, when 1 mole of liquid is converted into vaporized form at constant temperature and pressure, is called enthalpy of vaporization, is called enthalpy of vaporization. बघा आता जसं आधीची डेफिनेशन होती ना तशीच ही पण डेफिनेशन आहे. आधीच्या डेफिनेशनमध्ये काय बघितलं होतं आपण की 1 मोल आहे कुणाचा, सॉलिडचा, तो कशात कन्वर्ट होतोय, लिक्विडमध्ये, आणि त्यावेळेस विदाऊट चेंज इन अ टेम्परेचर, म्हणजेच त्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर पण कॉन्स्टंट आहे. मग आत्ता पण तसंच लिहिलं आहे आपण, इट इज अ एन्थॅल्पी चेंज. या रिॲक्शनमध्ये किती एन्थॅल्पी चेंज होती आहे, आधीची एन्थॅल्पी वेगळी, नंतरची एन्थॅल्पी वेगळी. मग एन्थॅल्पी चेंज किती होती आहे, कधी, ज्यावेळेस 1 मोल काय असणार आहे, लिक्विड असणार आहे, कशात कन्वर्ट होतोय, वेपराइज्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतोय ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. मग त्या एन्थॅल्पीला आपण काय म्हणणार, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. क्लिअर आहे. काही डाऊट आहे ह्याच्यामध्ये कुणाला? आता बघा एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशनच्याच अपोजिट काय असणार आहे, एन्थॅल्पी ऑफ कंडन्सेशन. कंडन्सेशनमध्ये काय होत राहतं, तर गॅसला आपण काय करणार, कूल करून लिक्विडमध्ये कन्वर्ट करणार. मग व्हॅल्यू फक्त काय होत जाते, रिव्हर्स होते. ते तुम्हाला नेक्स्ट अपकमिंग लेक्चर्समध्ये सुद्धा कळणार आहे. एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशनमध्ये काही डाऊट आहे कुणाला? कळालं आहे. वेपरायझेशन व्हिज्युअलाइज करा तुम्ही. वेपरायझेशन म्हणजे काय, लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होणं, वेपराइज फॉर्ममध्ये होणं. मग हे सगळं होत असताना किती एनर्जी चेंज होणार आहे, किती एन्थॅल्पी चेंज होणार आहे, त्यालाच आपण काय म्हणणार, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. ओके, यहाँ तक सबको क्लियर है? गुड. सो नेक्स्ट इज enthalpy of sublimation. Enthalpy of sublimation. Enthalpy of sublimation. ठीक आहे, हे नोटेशन आहे त्याचं एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशनचं. इट इज अ एन्थॅल्पी चेंज when it is enthalpy change, it is enthalpy change when it is enthalpy change when conversion of
1 mole solid, conversion of 1 mole of solid directly into, conversion of 1 mole of solid directly into vapor at constant temperature and pressure, at constant टेम्परेचर अँड प्रेशर. बघा आता बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की जे पण म्हणजे क्लिनिंगच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंमध्ये अशी एक व्हाईट कलरची ती जी गोळी असते त्याला आपण क्लिनिंग पर्पजमध्ये यूज करत असतो. तर ॲटोमॅटिकली ती बेसिंगमध्ये ठेवलेली जी गोळी आहे ती काय होते तर वेपराईज होते. किंवा कापूरचं जर तुम्ही उदाहरण बघितलं असेल तर डायरेक्टली सॉलिडचं कन्व्हर्जन व्हेपर फॉर्ममध्ये होत असतं. तर ह्याला आपण काय म्हणतो सब्लिमेशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. ओके चलो, तो एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन में तो इतना समझ में आ गया कि अगर हम 1 मोल क्या लेंगे, सॉलिड सब्सटेंस लेंगे, तो वो सॉलिड सब्सटेंस डायरेक्टली किस में कन्वर्ट हो जाएगा, वेपराइज फॉर्म में कन्वर्ट हो जाएगा. और ये सब जब हो रहा है तब कितनी एंथैल्पी चेंज हो रही है उसे हम क्या बोलेंगे, एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन. सो H2O सॉलिड इज कन्वर्टेड इनटू H2O गॅसियस. आणि हे होत असताना तिथे जेवढी एंथॅल्पी चेंज होणार आहे त्याला आपण म्हणतो एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. किती आहे 51.08 kg/mol ॲट 0 डिग्री सेल्सियस. ठीक आहे, क्लिअर. किसी को कुछ डाऊट. एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन प्रत्येकामध्ये एक चीज कॉमन होती, कुठली डेफिनेशनमध्ये 1 मोल. त्याच्यामुळं हा 1 मोल एकदम इम्पॉर्टंट वर्ड आहे. विदाऊट 1 मोल तुम्ही डेफिनेशनच लिहू शकत नाही. कारण ज्या पण ह्या एंथॅल्पीज आपण फाइंड आउट करतो ह्या स्टँडर्ड स्टेटमध्ये फाइंड आउट करत असतो. आणि स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय तेही तुम्हाला आता नेक्स्ट येणाऱ्या लेक्चरमध्ये कळेल. पण इथे तुम्हाला सध्या एवढं लक्षात ठेवायचं आहे की 1 मोलसाठी आपण काउंट करतोय. 1 मोल सॉलिड ज्यावेळेस कन्वर्ट होतो लिक्विडमध्ये त्यावेळेस त्याला आपण फ्युजन म्हणतो. 1 मोल ज्यावेळेस लिक्विडचा कन्वर्ट होतो वेपराइज फॉर्ममध्ये त्याला आपण एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन म्हणतो. आणि ज्यावेळेस 1 मोल सॉलिडचा डायरेक्टली कन्वर्ट होतो गॅसियस स्टेटमध्ये त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन. क्लियर. किसी को कुछ डाउट इसमें? येस, सबको क्लियर. येस ओके. आता बघा एक गंमत आहे. गंमत काय आहे की सब्लिमेशन ही जी रिॲक्शन आहे सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्टली गॅसमध्ये होतं आहे. पण असं झालं तर सगळ्यात सुरुवातीला सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये झालं आणि लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये झालं. तर मग सायंटिस्ट लोकांना काय एक फॉर्म्युला मिळाला की एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणजे जे काही सब्लिमेशनची एंथॅल्पी आहे, एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन ही जी व्हॅल्यू आहे ही एक्झॅक्टली इक्वल आहे. कुणाच्या इक्वल तर समेशन ऑफ एंथॅल्पी ऑफ फ्युजन, फ्युजनची एंथॅल्पी प्लस एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन, समेशन ऑफ फ्युजन प्लस वेपरायझेशन ह्यांच्या समेशनच्या इक्वल कुठली व्हॅल्यू येणार आहे, सब्लिमेशनची व्हॅल्यू येणार आहे. आत्ता इथं तुम्ही कुठली प्रोसेस बघितली, सब्लिमेशनची. करेक्ट, इट इज क्लिअर. सॉलिडचं डायरेक्टली कन्व्हर्जन होतंय गॅसियसमध्ये. मग ही जी सब्लिमेशनची एंथॅल्पी आहे ही किती आली आहे, 51.08 आलेली आहे. ओके, मग ही जी एंथॅल्पी आहे एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन कुणाच्या इक्वल असणार आहे, द एंथॅल्पी ऑफ फ्युजन प्लस एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. आणि ह्याचं रिझन काय आहे तर हेस लॉ काय आहे हेही तुम्हाला आता येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये कळेल. मग बघा H2O सॉलिडचं कन्व्हर्जन होतं आहे H2O लिक्विडमध्ये, ह्याला आपण काय म्हणणार, फ्युजन. मग एंथॅल्पी ऑफ फ्युजन. ओके, त्याच्यानंतर इथे H2O लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, H2O लिक्विडचं कन्व्हर्जन होतं आहे H2O गॅसियसमध्ये, ह्याला आपण म्हणणार एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. आणि ह्या दोन रिॲक्शन्सची जर तुम्ही ॲडिशन केली तर बट ऑब्वियसली तुम्हाला कुठली रिॲक्शन मिळणार आहे, तुम्हाला मिळणार आहे H2O लिक्विड कॅन्सल होईल, H2O लिक्विड कॅन्सल होईल आणि मिळेल H2O सॉलिड डायरेक्टली कन्वर्ट्स इंटू H2O गॅस. मग त्यांना काय कळालं, ही जी एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन आहे सब्लिमेशनच्या एंथॅल्पीची व्हॅल्यू ही कुणाच्या इक्वल आहे तर फ्युजनच्या एंथॅल्पीच्या इक्वल आहे प्लस
व्हेपरायझेशनच्या एन्थॅल्पीच्या इक्वल आहे. मग आपण इथे 6.01 प्लस 45.07 जर केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 51.08. ओके, म्हणजेच आपल्याला इथे एक नवी फॉर्म्युला मिळाला. एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन इज इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थैल्पी ऑफ वेपराइजेशन. क्लियर? किसी को कुछ डाउट इसमें? हा एक नवीन फॉर्म्युला. म्हणजेच त्यांना काय सांगायचं आहे, जी काही तुमची फायनल रिॲक्शन आहे ना, या फायनल रिॲक्शनची जी एन्थॅल्पी असणार आहे ती कुणाच्या इक्वल असणार आहे, तर सम ऑफ द इंडिव्हिज्युअल स्टेप्सच्या रिॲक्शनच्या एन्थॅल्पीसोबत. आणि ह्यालाच आपण हेस लॉ म्हणतो. ठीक आहे, मग आपल्याला आत्ता ह्या स्टेजला तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की सब्लिमेशन म्हणजे काय, सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्टली गॅसियस स्टेटमध्ये होणं. पण सब्लिमेशनची एन्थॅल्पी ही कुणाच्या इक्वल असणार आहे, तर समेशन ऑफ द एन्थॅल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. मग आता तुम्ही विचारलं तर ह्याच्यावर क्वेश्चन येतो का, तर डेफिनेटली ह्याच्यावर MCQमध्ये क्वेश्चन येतो. आणि किती इझी क्वेश्चन असतो ते. तुम्हाला एन्थॅल्पी ऑफ फ्युजन देतात, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन देतात आणि यू जस्ट हॅव टू कॅल्क्युलेट एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. किंवा सब्लिमेशनची एन्थॅल्पी देतील, फ्युजनची देतील, वेपरायझेशनची विचारतील. क्लिअर आहे? कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन सॉलिड टू गॅस हे जे डायरेक्ट कन्व्हर्जन आहे हे ॲक्च्युअली सॉलिड टू लिक्विड प्लस लिक्विड टू गॅस अशा 2 स्टेपने सुद्धा होऊ शकतं. मग डायरेक्ट कन्व्हर्जनची जी एन्थॅल्पी आहे ती कुणाच्या इक्वल आहे, तर सम ऑफ द इंडिव्हिज्युअल स्टेपच्या रिॲक्शनच्या. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? येस. ओके ओके. ठीक आहे, चालेल. लेफ्ट होऊ नका, एक 2च मिनिट. मला तुमची अटेंडन्स घ्यायची आहे. ठीक आहे, चालेल. टुडे वी विल स्टॉप हिअर. थोडं लवकर मी जाते. ऑलरेडी यू ऑल नो द रिझन. हां, मी हे घेतलं आहे तुमचं अटेंडन्स घेतलेली आहे. तुम्ही लेफ्ट होऊ शकता. नेक्स्ट लेक्चरबद्दल तुम्हाला नोटीस ग्रुपला मेसेज पडेल. अँड टुमारो वी विल कंटिन्यू